नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पुढे पाहणार आहोत 36 जिल्हे 50 घडामोडी। राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल सत्र न्यायालयानं फेटाळला। मंगेश काळुखे हत्या प्रकरणामध्ये दोघांवर खोपोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल। अकोल्यातल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावरती जीवघेणा हल्ला। अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहना गावामध्ये जीवघेणा हल्ला झाला। गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटानं हल्ला केला अशी माहिती। संग्राम जगताप यांच्या पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावरती दबाव। सुषमा अंधारे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप। नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या घराबाहेर जगतापांचे पीए आणि रिव्हॉल्वर असलेला बॉडीगार्ड उभा असल्याचा अंधारेंचा आरोप। काहीतरी व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवर आरोप करणं चुकीचं। सुषमा अंधारेंच्या आरोपांवर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उमर गावंडी यांच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न। उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी काँग्रेसकडून दबाव टाकण्यात आला असं ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, तर काँग्रेसने मात्र सर्व आरोप फेटाळले। खासदार शोभा बच्चाव यांची मालेगाव तालुक्यातील हॉटमिक्स प्लांटवरती धाड। हॉटमिक्समुळे आता परिसरामध्ये प्रदूषण होत असल्याचा नागरिकांचा आरोप। तक्रारीनंतर पोलीस, तहसील विभाग यासह प्रदूषण नियामक मंडळाकडून चौकशी सुरू। जळगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला प्रचंड गर्दी, तर रोड शो वेळी मुख्यमंत्र्यांचा नागरिकांकडून जल्लोषात स्वागत। उपमुख्यमंत्री शिंदेंचा नवी मुंबईमधील ऐरोलीमध्ये रोड शो सुरू, तर ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे या ठिकाणी शिंदेंचा रोड शो। नवी मुंबई पालिकेत भाजप आणि शिंदे सेनेमध्ये मुख्य लढत। परभणीमध्ये काँग्रेस उमेदवारांना रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। आमदार राहुल पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला। राहुल पाटील यांनी मतदारांसोबत संवादही साधला। नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचाराची चर्चा। डोक्यावर पंजा, पोटावर पंजा, काँग्रेसच्या झेंड्याचा रंग संपूर्ण शरीरावर रंगवून प्रचार। अनंता बोरकर असं कार्यकर्त्याचं नाव। रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात उद्या लातूर बंदचं आवाहन। नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून बंदचं आवाहन। संभाजीनगर शहरात माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा प्रचार फेरीनंतर कार्यकर्त्यांसोबत आपुलकीने संवाद। प्रचार फेरी संपली त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बसून साबुदाणा खिचडीचा घेतला आस्वाद। शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाच्या खटल्यातून बच्चू कडू आणि रघुनाथदादा पाटील यांच्यासह आंदोलकांची निर्दोष मुक्तता। 2017 साली श्रीरामपूर पाटबंधारे कार्यालयातील तोडफोड प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मीडिया ट्रायलमुळे मला चांगलं वाईट भोगावं लागलं, दोष नसताना मला भोगावं लागलं, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य समोर। वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज। अवकाळी पावसामुळे संत्रा बागांचे हाल झाले होते, तर 12,38,00,000ची मदत जाहीर। 315 गावांमधील शेतकऱ्यांना आता मदत मिळणार। शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध। पूर्वीच्या आरेखनानुसारच आता शक्तीपीठ महामार्ग करण्याची मागणी। सांगोला या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाला केली सुरुवात। नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांना फटका। राज्य आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या पैनगंगा नदीवरील जीर्ण कोल्हापुरी बंधाऱ्याची पडझड। बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा नाही, त्यामुळे रब्बी पिकांची वाढ खुंटली। वाशिममध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये लसणाच्या दरात मोठी उसळ, तर किरकोळ बाजारात चांगल्या दर्जाचा लसूण थेट 160 ते 200 रुपये प्रति किलो। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। समाधानकारक पर्जन्यमान आणि वाढलेल्या सिंचन सुविधांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नंदुरबारमध्ये कापसाला अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी संकटात। कापसाच्या पेरणी क्षेत्रामध्ये यंदा 15% घट। कापूस वेचणीसाठी मजूर आणि बाजारामध्ये कापसाला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात। धनगर समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आंदोलन करणार। 1 लाख मेंढ्या आणि घोडे घेऊन धनगर आंदोलक मुंबईमध्ये धडकणार। दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मोर्चा काढला जाईल। नंदुरबारच्या कोळदा या ठिकाणच्या आदिवासींच्या जमिनीवरती एमआयडीसीचा बेकायदेशीर हस्तक्षेप। सत्यशोधक शेतकरी सभा आक्रमक। एमआयडीसीचा बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी आंदोलन करू असा दिला इशारा। पुण्याच्या भोरमध्ये आदिवासी कातकरी समाजाचं आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये वन विभागाच्या हद्दीत सागवानच्या अवैध वाहतुकीवर कारवाई, तर 27 लाखांचा मुद्देमालही केला जप्त। भंडाऱ्याच्या प्रतिबंधित क्षेत्रातील मॅग्नेस चोरीचा पर्दाफाश। डोंगरी खाणीतील प्रकार, तिघांवरती गुन्हा दाखल। गोबरवाही पोलिसांची मोठी कारवाई।
अहिल्यानगरच्या कोपरगावमधील टाकळीतील बिबट्याला जेरबंद करण्यात यश. मागील अनेक दिवसांपासून बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परिसरात आणखी पिंजरे लावण्याची मागणी इथल्या स्थानिकांनी केली. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वाघाची एंट्री. अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. वाघामुळे आता अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा खामगाव रस्त्यावर निर्बंध. वाहन चालकांना वाहनं हळू चालवण्याचे दिले निर्देश. रायगडच्या बागमांडला किनारी जाळ्यामध्ये अडकलेल्या ग्रीन सी टर्टल कासवाला जीवदान. तर फेरीबोटीच्या चिखलाच्या भागामध्ये हे कासव वाहून आलेलं. कासवाचं वजन सुमारे 200 किलो. वन विभागाची माहिती. कोकणातील शेतमळ्यांमध्ये आता सध्या पांढऱ्या शुभ्र बगळ्यांचे थवेच्या थवे. गुलाबी थंडीमुळे कोकणात आल्हाददायक वातावरण. बगळ्यांचा आणि रम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी रशियन पर्यटक कोकणात दाखल. पुण्याच्या शिरूरमधील मांडवगड या ठिकाणी फराटा परिसरामध्ये बिबट्या जेरबंद. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाशिममधल्या वांगी या परिसरामध्ये सीसीटीव्हीमध्ये दिसलेला प्राणी बिबट नाही तर रानमांजर. वन विभागाच्या पडताळणीनंतर हे निष्पन्न. तर वन विभागाकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन. रावेरमधील पोलीस वसाहतींची दुरावस्था. तर गेल्या 30 वर्षांपासून पोलीस वसाहतींनी इमारत धुळकात असून पोलिसांना खासगी ठिकाणी राहण्याची दिली वेळ. प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करून इमारतींची दुरुस्ती करण्याची केली मागणी. भुसावळमध्ये पाण्याच्या टाकीचं काम रखडलं त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम. अमृत योजनेअंतर्गत सुरू होतं काम. या संदर्भात भाजपकडून अधिकाऱ्यांना घेराव. तातडीने पाण्याच्या टाकीचं काम सुरू करावं, नागरिकांची मागणी. दीर्घ प्रतीक्षेनंतर वाशिमच्या काबर गावातील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतराला मुहूर्त मिळाला. रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत बचत गटाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार. पुण्यात 19 ते 23 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा होणार संपन्न. या स्पर्धेच्या तयारीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुरंदर सज्ज. सासवड नीरा मार्गाची तहसीलदारांकडून पाहणी. स्पर्धेदरम्यान खेळाडू आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व तयारी पूर्ण झाली अशी देखील माहिती. अमरावतीच्या रतन इंडिया पॉवर प्लांट विरोधात कामगार आक्रमक. उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं कामगार रस्त्यावर थेट रेल्वे रुळावर उतरले. कामगारांना 2017 पासून कंपनी ग्रॅच्युटी देत नाही असा आरोप. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 800 रुपयांची, चांदीच्या दरात 4000 रुपयांची वाढ. सोन्याचे जीएसटीसह दर 1,41,000 रुपये. चांदी जीएसटीसह 2,53,000 रुपये. अहिल्यानगरमधल्या शनी-शिंगणापूर मार्गावरती टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षाचा भीषण अपघात. रिक्षामधील 4 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीररित्या जखमी. रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणारे 6 आरोपी वन विभागाच्या जाळ्यात. गोंदियाच्या बोरकन्हार या ठिकाणी शिकार केल्यानंतर मुल्ला इथे केली मांसाची विक्री. 6 आरोपींवर वन कायद्याअंतर्गत गुन्हा देखील झाला दाखल. ऑनलाईन फॉरेक्स आणि गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली 200 कोटींची फसवणूक. 7 आरोपींना पोलिसांकडून अटक. 51 गुन्ह्यांमधील सहभाग उघडकीस. मीरा भाईंदर वसईविरार पोलिसांच्या गुन्हे शाखेची ही कारवाई. नाशिक पोलिसांनी सराईत वाहन चोराला ठोकल्या बेड्या. नाशिक शहर आणि परिसरामध्ये आरोपीने वाहनं चोरलेली. पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या. बीड शहरातील अंकुशनगर भागामध्ये नाल्याचं काम करणाऱ्या कामगाराची हत्या. आरोपींनी आधी मृत कामगारावर गोळीबार केला अशी माहिती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत त्याच्यावर धारदार शस्त्राचे वार. हर्षद उर्फ दादा शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. इंदापूरच्या लाखेवाडीमध्ये व्याजाच्या पैशाच्या व्यवहारातून एकाला मारहाण. मारहाणीनंतर कीटकनाशक औषध देखील प्राशन करण्यास भाग पाडल्याचा आरोप. इंदापूर पोलिसात 3 विरोधात गुन्हा दाखल. गोंदियामध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 18 जनावरांची आमगाव पोलिसांकडून सुटका. मध्य प्रदेश राज्यातील 2 आरोपींविरोधात आमगाव पोलिसात गुन्हा देखील दाखल. गोंदियामध्ये 5,000 रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिकेला अटक. थकीत बिलाची रक्कम काढण्यासाठी शाळेतील परिचारिकाकडून लाच मागितल्याचा आरोप. तर आरोपी मुख्याध्यापिकेवर गुन्हा देखील दाखल. दौंडच्या खडकी परिसरातील लॉजवरती पोलिसांचा छापा. खडकीमधील आनंद हॉटेल लॉजिंग अँड बारवरती पोलिसांची कारवाई. 6 महिलांना ताब्यात घेतलं. 2 आरोपींवर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये सिलेंडरचा झाला स्फोट. घराला लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट. स्फोटात सुदैवानं कोणती जीवितहानी नाही, मात्र घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कुर्ल्याच्या काजूपाडामधून शिर्डी पालखी पदयात्रा निघाली. साईंची पालखी आज सिन्नर गावी मुक्कामी. श्रद्धा सबुरी भक्त परिवाराचे यंदा पालखीचे 25वे वर्ष. रौप्य महोत्सवी वर्षी साई भक्तांमध्ये मोठा जल्लोष.